भाजपच्या सगळ्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज दिल्लीमध्ये बैठक। राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आज सगळ्या प्रवक्त्यांचा क्लास घेणार। निवडणूक निकालावेळी वाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांच्या अनुषंगाने ही बैठक होती। मतमोजणीनंतर पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार। मोदी आणि जेपी नड्डा कार्यकर्त्यांना संबोधित करणार। रात्री उशिरा भाजप संसदीय बोर्डाची बैठक। चंद्रपूर लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज। पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी केली जाणार। मतमोजणी कक्षाजवळ पोलीस दल तैनात। सांगली लोकसभेची मतमोजणी सेंट्रल वेअर हाऊसमध्ये पार पडेल। वेअर हाऊस परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त। परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवली। बुलढाण्यामध्ये मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर 1500 कर्मचारी तैनात। मतदारसंघनिहाय एकूण 24 फेऱ्या होणार, तर मतमोजणीवेळी परिसरात जवळपास 1000 पोलिसांचा बंदोबस्त असेल। हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होईल। 24 टेबलवरती 23 ते 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी, तर मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त। जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी। 500हून अधिक कर्मचारी तैनात। मतमोजणीआधी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे रुग्णसेवेत। महाविकास आघाडीच मुसंडी मारणार आणि आपला विजय निश्चित। अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना विश्वास। जनतेला सहानुभूतीपेक्षा विकास कामं महत्त्वाची। सहानुभूती फार काळ टिकत नाही। मतदार जो निर्णय देतील तो मान्य असेल। दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया। निवडणुकीच्या धावपळीतही भास्कर भगरेंकडून शिकवणीचं काम सुरू। मला मतमोजणीची धाकधूक नाही, विजयाची खात्री। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांची प्रतिक्रिया। आपला एक्झिट पोलवर नाही तर एक्झॅक्ट पोलवर विश्वास। उद्या विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार। नागपूरचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया। एक्झिट पोल काहीही अंदाज सांगत असले तरी आपला विजय होणार याचा विश्वास। उद्या विजयाचा गुलाल उधळणार। रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।